नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद भगवद्गीता सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं। पाईपलाईन रोड या ठिकाणी असलेल्या पंचवटी नगर येथील श्रीराम मंदिरामध्ये भागवत सप्ताह आयोजन करण्यात आलं होतं। भागवत सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे व अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते। सप्ताह काळात 7 दिवस महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला, तर सुजय विखे यांनी देखील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर यांनी आयोजित केलेल्या सप्ताहाबद्दल आभार मानले। तरुण पिढीला संस्कार द्यायचे असतील तर अशा सप्ताहांचं आयोजन केलं पाहिजे, असं यावेळी खासदार सुजय विखे यांनी सांगितले। तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर यांनी त्यांच्या मातोश्री आमदार संग्राम जगताप, खासदार सुजय विखे यांची भगवद्गीता ग्रंथाने तुला करून त्यांच्या वजना एवढे भगवद्गीता ग्रंथ परिसरात नागरिकांना वाटप केले। आज आपल्या अहिल्यानगर शहरामधील असणाऱ्या आपल्या पंचवटी नगर परिसरामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन हे बारसकर परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। त्याचा आजचा समारोपाचा कार्यक्रम म्हणजे सांगतेचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय। त्याकरता मंचावर उपस्थित असणारे ज्यांनी आपल्याला 7 दिवस या कथेच्या माध्यमातून आपल्याला एक धर्माचं महत्त्व किंवा एक प्रभू रामचंद्राबद्दलची एक वेगळी आपल्याला माहिती या निमित्तानं त्यांनी आपल्या सर्वांसमोर मांडली असे गुरुवर्य मंदार बुवा, ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं असे आदरणीय सुजय दादा, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून 7 दिवस एक वेगळा सप्ताह त्यांनी आयोजित केला असे सन्मान्य बाळासाहेबजी, मंचावर उपस्थित असणाऱ्या आपल्या भागाच्या लाडक्या नगरसेविका दीपाली वहिनी, उपस्थित असणारे दत्ता पाटील, सतीशजी, सर्व उपस्थित असणारे बाळासाहेबांचे सर्व मित्रपरिवार, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, या प्रांगणामध्ये उभा असणाऱ्या सर्व आमच्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व आमचे बालमित्र, सर्व पत्रकार बांधव, गेल्या 7 दिवस आपण सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमाला हाजरी लावली आणि हाजरीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम हे आपण सर्वांनी केलं आहे। 7 दिवस मंदार बुवा देखील आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला एक त्या भागवत कथेचा एक वेगळा आनंद देखील आपण सर्वांनी घेतलेला आहे। दरवर्षी आपल्या या परिसरामध्ये आपलं मंदिर असल्या कारणानं आपण श्रीराम जन्मोत्सव साजरा करतो। वर्षभरामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी उत्साहामध्ये साजरे करतो आणि त्या माध्यमातून या राम मंदिराच्या माध्यमातून इथं प्रत्येक कुटुंब या मंदिराशी आता जोडले गेलेलं आहे। कारण पंचवटी नगर या पाईपलाईन रोडच्या उपनगरामधलं महत्त्वाचं एक वेगळी ओळख या पंचवटी नगरची आहे आणि ती फक्त आणि फक्त या राम मंदिरामुळं, तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे या ठिकाणी याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे। म्हणून हे कार्य पुढे नेत असताना बाळासाहेबांना देखील वाटलं की आपण विकासात्मक काम करतोच आहोत। विकासात्मक काम महानगरपालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या निधीच्या माध्यमातून सातत्याने ते करत चालले आहे। मग पाणी असेल, रस्ता असेल, लाईट असेल, ड्रेनेज असेल, या वेगवेगळ्या सुविधा त्या त्यांनी आपल्या प्रत्येक भागामध्ये, प्रभाग क्रमांक 1 मधल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गल्लीबोळापर्यंत त्यांचं कुठलं ना कुठलं काम हे पोहोचलंच आहे। पण विकासात्मक काम पुढे जात असताना त्याला कुठेतरी धर्माची जोड ही देणं गरजेचं असतं आणि म्हणून त्यांनी आज या निमित्तानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासाला कुठे धर्माची जोड दिली आणि धर्माची जोड दिल्याशिवाय संस्कार देखील मिळत नाही। त्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढ्या आमच्या माता भगिनी आल्या तर त्यांच्याबरोबर असणारी सगळी लहान मुलं असतील याला चांगल्या प्रकारचे संस्कार देखील कुठेतरी या धर्माच्या कामाच्या माध्यमातून मिळण्याकरता मदत असते। म्हणून आता हा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे। आता दादांनी सांगितलं आता काम सुरू झालेलं आहे, आता काम पहिल्यापासून सुरू आहे, फक्त आता जरा ज्याला म्हणतो आपण म्हणजे उकळून टाकण्याचं काम आता सुरू झालेलं आहे आणि म्हणून
तशा प्रकारे हे आपण जे काय काम करतो ते सातत्याने आपण सगळेच मंडळी करत आलो, कुणी कमी जास्त प्रमाणामध्ये सातत्याने करत आले नाही. पण याची जर तीव्रता पाहिली की आपण सर्वांनी हरिभक्तपरायण श्री मंदरबुवा रामदासी महाराज ज्यांनी या कथेचं आयोजन केलं आणि अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहणारे बारसकर परिवारातील सन्माननीय बाळासाहेब, सतीश आणि अतिशय कार्यक्षम असलेल्या आमच्या ताई नगरसेविका माननीय दीपालीताई उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाला माझे सहकारी आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया, आलेल्या तमाम आमच्या माता भगिनी, सर्व आलेले ज्येष्ठ ग्रामस्थ आणि मित्रांनो, सर्वात प्रथम अतिशय भव्य स्वरूपाच्या या कथेचं आयोजन बारसकर परिवाराच्या वतीने करण्यात आलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. हरिभक्तपरायण रामदासी महाराजांच्या मधुर वाणीमधून या कथेचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपण यांना प्रोत्साहन दिलं आणि प्रभू श्री रामाच्या या प्रांगणामध्ये एवढा भव्य सोहळा आयोजित केला. खरं तर आज आमचं या ठिकाणी तुला करण्यात आली आणि भगवद्गीता या ठिकाणी वजनाप्रमाणे वाटली जाणार आहे. हा एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम आयोजित करण्यात आले. मला आनंद आहे की माझं वजनात जास्त असल्यामुळे जास्त भगवद्गीता त्या ठिकाणी लोकांना वाटेल. आमच्या तुमच्यामुळे संख्या कमी झाली असती, माझं 20 किलोमध्ये वाढ घडल्यामुळे अजून अधिक गीता त्या ठिकाणी वाटल्या जातील. आणि या कथेला अजून एक महत्व असं प्राप्त आहे की आमचे सहकारी मित्र आमदार भैयांची वेगळी भूमिका पण मला पाहायला मिळाली. त्यांना म्हटलं जे मी 5 वर्ष केलं तुम्ही आता सुरू केलं, असंच आपण दोघं मिळून आता हा विषय पुढे नेऊ. आणि अधिकृतपणे आम्हाला जोड मिळाल्यामुळे आम्ही जे काही आमचं काम नगर शहराच्या विकासामध्ये राहिलं होतं, आम्ही दोघं मिळून ते पूर्वत्वाकडे नेऊया हा विश्वास आज या कथेच्या निमित्ताने व्यक्त करतो. माझ्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आमचे सहकारी बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा देतो आणि बारसकर परिवाराचं असंच कार्य अविरतपणे या अहिल्यानगर शहरामध्ये आणि या पंचवटी नगरच्या या परिसरामध्ये कायम राहावं आणि आपला आशीर्वाद असाच बारसकर परिवाराला मिळत राहावं एवढंच प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना करतो. आपण बोलवलं, या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार. जय श्रीराम.